येऊ शकला नाही तुमच्यासोबत, म्हणजे जो महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असेल तो. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज पाहाल, आज जे वातावरण आहे हे सगळेच बघत आहेत. म्हणजे कमलेशजी, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जेव्हा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले 16 जुलैला, मला वाटतं ते डोममध्ये जो कार्यक्रम झाला होता, त्यानंतर जे महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण झालेलं आहे, महाराष्ट्राला वाटतं आता एक ताकद एकत्र आलेली आहे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. एक नवीन ऊर्जा महाराष्ट्राला मिळालेली, एक नवीन ज्याला आपण बोलतो की एक आशा आहे. पण याच्यामध्ये काँग्रेस सोबत असे तर फरक पडला असता. आता जर तरवर बोलून काहीच अर्थ नाही. नंतर काही पर्याय, पोस्ट पोल अलायन्स ज्याला म्हटलं, तर निवडणुकांनंतर ह्याच्यावर पण बोलून काही अर्थ नाही. मला वाटतं पुढचे 15 दिवस पण तसा पर्याय खुला ठेवलेला आहे. एकच पर्याय आहे ह्या सरकारला, म्हणजे जर आपल्याला पर्याय निवडायचाच असेल तर ही जी युती आज झालेली आहे सेना आणि मनसे, ही फार महत्त्वाची. बरं, तुम्ही आज राज ठाकरे म्हणाले ती गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये, मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल. आमचाच म्हणजे कोणाचा, मनसेचा की शिवसेनेचा? बघा, आता दोन्ही एकामेकांमध्ये तुझं माझं नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची भावना आहे दोघांमध्ये. आणि हे आम्हाला पहिल्यापासून सांगितलं. आत्तापासून जेव्हा आम्ही बोलणी पण करायला लागलो तेव्हा दोघांनी इन्स्ट्रक्शन दिली होती की तुझं माझं करायचं नाही, आडमुठेपणा करायचं नाही. जे काही आहे ते मुंबईचं आहे, या जनतेचं आहे, महाराष्ट्राचं आहे. अशा सूचना कोणाला दिल्या होत्या? सगळ्यांना आम्हाला, आणि आत्ता पण त्याच दिल्यात. म्हणून तुझं माझं नाही आहे, मराठी महापौर असेल, मुंबईचा असेल, मुंबईवर प्रेम करणारा असेल, आणि निश्चितपणे मुंबई लुटणारा भाजपचा नसेल. पण तरीसुद्धा काही तुम्ही वारंवार, म्हणजे वरुण जर सरदेसाई, तरची गोष्टच नाही आहे. वरुण सरदेसाईंनी परवा एक भाषण केलं, त्यांनी त्यात नाव वाचून दाखवलं की महापौर आम्ही, आमचे शिवसेनेकडनं झालेले महापौर पण अगदी हेमचंद्र गुप्तेंपासून, छगन भुजबळांपासून ते अगदी आत्ताच्या किशोरी पेडणेकरांपर्यंत त्यांनी यादी वाचून दाखवली. त्यामुळे वारंवार हा मुद्दा की शिवसेना त्या मराठीच्या मुद्द्याभोवतीच आपला सगळा प्रचाराचा जी, अरे पण मुंबई जर आपली असेल तर मग अभिमानाने बोलायचं नाही का? चूक काय त्याच्यात? चूक बिलकुल नाही. मराठीच्या मुद्दे, मग तुम्ही मुद्दा मी नाही, मग तुम्ही हे आदित्य ठाकरे असं छाती ठोकणं, होय आम्ही मराठीच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार, मराठीचा मुद्दा. बघा, हे सगळे मुद्दे आहेतच, पण भाजप जसं मराठीचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल वगैरे, आम्ही जसं मी नेहमी बोलतो, भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे. आमचं तसं मराठी प्रेम हे चुनावी नाही आहे. हा, मग तोच आमचं, आम्ही जे काम केलेलं आहे ते अभिमानाने सांगतो. ज्या मातीत आम्ही वाढलो त्याच्याबद्दल अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये वाढलो त्याच्याबद्दल अभिमान आहे. तर एक मुद्दा दुसऱ्यापेक्षा महत्त्वाचा होईल हे नाही आहे. आम्हाला सांगण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत, भाजपकडे जास्त नसतात. भाजप मग LOC आणतं, हे काय POK आणतं. कदाचित मुंबईमध्ये कुठेतरी भाषण होईल की अभी 6 महीने में अखंड भारत होगा, 6 महीने में बलुचिस्तान मेंगे, 6 महिना आम्ही 2014 पासून ऐकतो. पण ते हे आज जसं तुम्ही म्हणालात की चुनावी त्यांचं हिंदुत्व आहे, आज फडणवीसांनी आरोप करताना हेच म्हटलं की आम्ही निवडणुकांपुरती शाल पांघरत नाहीत हिंदुत्वाची, असं ते म्हणाले तुमच्याबद्दल बोलताना. गिल्टी कॉन्शियन्स कशाला तरी बोलतात ना, कदाचित आज जाणवलं असेल थोडंसं. पण मला एक विचार आहे, तुम्ही आपली मुलाखत सुरू झाल्यापासून आपण आता शेवटाकडे येता सुद्धा तुम्ही भाजपवर जास्त टीका करत. यावेळेस शिवसेना तुमच्या, शिंदेची शिवसेना तुमच्या निशाण्यावरती नसणार आहे? नाही, बघा, एक आहे की आत्ता मुख्यमंत्री भाजपचे, जे काही सरकार चाललेलं आहे ते अर्थात भाजपच सगळ्यांचं डिपार्टमेंट चालवते असं ऐकू येतं. जे बाकीचे 2 गट आहेत त्यांना पण भाजपच, आत्ता मध्ये मला वाटतं लोढाजी बोलले होते की सब भाजपही चलाती आहे, त्यांचे दोघांची गट. पण नैसर्गिकरित्या आत्ता जे मुंबईवर लादलं जाते, मग अदानिस्तान असेल, धारावी लुटण्याचा प्रकल्प असेल किंवा तपोवन कापण्याचं असेल, हे सगळी ठिकाणी योगायोगाने भाजपच आहे ना. आणि जे चुकीचं करतात त्यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. मग या निवडणुका ज्यांना जास्ती महत्त्व दिलंच जात नाही, त्यांच्या पण युतीमध्ये दिलं जात नाही महत्त्व, त्यांच्यावर कशाला बोलायचं? शिवसेना मनसे युतीचा सगळ्यात मोठा विजय होणार नाही, याच्यातला मोठा विरोधक कोण असणार आहे, भाजप की शिंदेची शिवसेना? भाजपची जी नीती आहे महाराष्ट्र लुटण्याची, महाराष्ट्रात अन्याय करण्याची, हा आमचा मोठा विरोधक असेल. काय झालं मी हे विचारतो काय, कारण मधल्या काळामध्ये आत्ता नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला खूप स्थानिक पातळीवरती वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग समीकरणं बघायला मिळाली. काही ठिकाणी तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत सुद्धा युती केली होती, काही ठिकाणी राष्ट्रवादीने शिंदेसोबत युती केली, त्यांनी काँग्रेससोबत केली, ज्याचं कारण देऊन ते पळाले होते. तुमच्यासोबत पण तर केली, काँग्रेसबरोबर पण केली होती ना. हो, पण मग तेव्हा काही राष्ट्रवादीचे काही नेते म्हटले की भविष्यातल्या राजकारणाची नांदी आहे असं ते म्हणाले. बघा, कुठेतरी एक वाटायला लागलेलं आहे की भविष्यातलं राजकारण, म्हणजे मी खरोखर हे पोटतिडकीने बोलत आहे, हे सगळं जे काही चाललेलं आहे
जे दूषित राजकारण झाले की कोणावरही आरोप करा, मग त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाका आणि पक्षात घ्या, बदनामी करा किंवा घोटाळा करा, ते पैशाच्या बॅगा काही दिसतात, मंत्री काही माजलेले जसे फिरत असतात, घोटाळे जे समोर येतात ते तुम्ही वगैरे आणता समोर. बरोबर, तुम्ही मीडिया म्हणून तुमचं काम करता, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचं जे काही काम आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनाही वाटतं की कुठेतरी सरकारला काहीतरी नैतिकता असायला पाहिजे, कुठेतरी संवेदनशीलता असायला पाहिजे, कुठेतरी लाज वाटली पाहिजे. हे जे आज मिसिंग आहे ना, संवेदनशीलता, हे कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या राजकारणात येणं गरजेचं आहे, नैतिकता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, गेल्या 3 वर्षात कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी आज इथे भाषण दिले, स्वार्थासाठी पलीकडे जाऊन दुसरं भाषण दिलेलं आहे, ज्यांनी आज ह्याला शिवे घातल्यात पण जाऊन तिथे हे केलेलं आहे. हे कुठेतरी राजकारण, एक तुम्ही काहीतरी हुक त्याच्यात पाळणार आहेत की नाही, की हो माझं ही विचारधारा आहे, माझी ही विचारसरणी, मी ह्याच्यासाठी एकत्र आलेलो आहे. काही काही तर मस्त बोलतात की आता झोप मस्त लागेल तर आम्ही भाजपसोबत गेलो. पण हे जे झालेलं आहे ना, कुठेतरी राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे की ह्याचं लिमिट काय, एंड काय. आणि ठीक आहे, हे मजा मस्ती म्हणून लोकांना, राजकीय लोकांना वाटत असेल की चला हे होर्डिंगवर आज मी इथे, आज मी ऊपर कल में नीचे, हे ठीक आहे, लोकांना पटत नाही आहे. पण हे तुम्ही म्हणालात मगाशी की माध्यमांचं काम आम्ही करतो खरं तर. म्हणजे आम्ही आता एक सांगू का, तुम्ही हा मुद्दा काढला, खरं तर माध्यमांनी घोटाळे बाहेर काढणं काम आहे. आम्ही एक घोटाळा बाहेर काढला मधल्या काळात, पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं, पण विरोधी पक्षाने तो मुद्दा, मला तुम्ही सांगा, आम्ही हाऊसमध्ये घेतलं, आम्ही बाहेर आंदोलनं केली, आम्ही नाही पायऱ्या, केलं ना तिथे ज्या बघा, विरोधी विरोधकांनी नाही केलं नाही, आम्ही केलं. पण हाऊस किती दिवसाचा चालवलं आहे? त्याच्यात हे विरोधी पक्ष, आम्ही जेव्हा बसतो हाऊसमध्ये, सत्ताधारी त्यावेळी नसतात. एक मंत्री जर उपस्थित असणार असेल तर काय बोलून तिथे बोंबाबोंब करून. आणि जर तुम्ही एवढं सगळं गदर, चला मी समजतो विरोधी पक्षाने 1 मिनिटं समजून चला की काम नाही केलं, मीडिया तर बोलत आहे, जनता तर बोलत आहे. मध्ये ते जे एक मंत्री बसले होते पैशाची बॅग बाजूला घेऊन, त्याच्यात तर क्लिअरली दिसतं की पैशाची बॅग आहे. मध्ये फेकनाथ मिंदे जे हेलिकॉप्टरमधून उतरले, 20 मिनिटाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा घेऊन गेले, काय गाद्या आणि काही उशा चादरी घेऊन गेले त्याच्यातून. पण हे सगळं दाखवून लोकांमध्ये चर्चा असूनही जर ह्या लोकांना लाज नसेल, तर लोकांमध्ये आता एकच जो पर्याय उपस्थित राहतो तो म्हणजे बदल घडवण्याचा. तो या 15 जानेवारीला घडेल. आदित्यजी, शेवटचा प्रश्न, आणि हा फार मला वाटतं महत्त्वाचा आहे, कारण मग सुरुवातीला आपण फार इमोशनल गोष्टींबद्दल बोललो, त्याच्याकडेच मला थोडासा हा मुद्दा परत न्यायचा आहे. एक सेना मनसे 2 वेगळे पक्ष असताना, एकत्रित नसताना, एक कुठेतरी एक अनईज नेहमी राहिलेला आहे, एक अविश्वास नेहमी राहिलेला आहे. आज तो विश्वास आहे, कारण वारंवार दोघांकडनं एक शब्द वापरला गेला. तुम्ही मगाशी मुलाखतीत म्हटलात, आम्ही आता आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. तो विश्वास आहे की तुम्ही पुढे जेव्हा आकड्यांचा खेळ जमेल तेव्हा दोन्ही पक्ष एकत्रच राहतील, ही खात्री आहे? निश्चितपणे आहे. आणि दोन्ही पक्ष हे आकड्यांशी खेळणारे नाही आहेत. भाजप आकडे सगळं खेळत असतं, हम दिल से काम करतोय, मनसे पण अर्थात ना. तुम्ही दिलसे म्हटलं, आता ते तुम्ही, मी कवी होतो कधी काळी, तुम्ही आता दिलसे आणि मनसे काम करत, कारण काय तुम्ही आता महाराष्ट्राच्या मनसे, दिलसे, तनसे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. म्हणजे धन अर्थात भाजपकडे, तन, मन आणि प्रेम, नातं हे आमच्याकडे. चला आदित्यजी, तुम्ही आज बरेच आपण मुद्दे ह्याच्यामध्ये कव्हर केले, पण तुमच्या या